एवढं पाहिलं. आणि जुनी म्हातारी माणसं 80-90 वर्षे का जगली महाराज? याला 3च कारण: काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा आणि दारातल्या पाहुण्याची सेवा. बस, यांच्या दारातून पाहुणा कधी उपाशी जाणार नाही, भिकारी कधी परत जाणार नाही, आणि यांच्या दारात गाय कधी तरफडून. ही माणसं निरोगी जुनी माणसं का जगले? काळ्या आईची सेवा. ते बाकी काय असं पाहुण्याच्या लग्नाला जाता येईल, पेरल्याशिवाय नाही. हा, आबाळ आलंय, कोळपायचंय, कोळप घालून मैदाना. यांनी काळ्या आईची सेवा केली, गोठ्यातल्या गायीची सेवा केली, आणि दारातला पाहुणा जुन्या म्हातारीच्या तडाक्यातून सुद्धा कधी उपाशी गेला नाही. नाही 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 नाही, म्हातारीनं अर्धी भाकर, एक भाकर चुलीला लावली, एक भाकर जर तव्यावर असली ना, खालची लगेच अर्धी मोडायची, बिकरायला नेऊन द्यायची. भाऊ जाय, थांब अजून कालवण झालं नाही, नाही तर मग असं कर, थोडा वेळ बस, कालवणही नाही. ही माणसं जगायचं कारण. आणि निरोगी का? नीतीचा व्यवहार. लबाडी दुकानदाराला बरंच हरभरे विकले पैसे देईल, पण बुडवणार नाही. आता लोक आठवड्याला नावा दुकानदार पाहते, याचे यानं मागायला त्याला जास्त झालं म्हणतो तू दुसरं दुकानात. जुन्या म्हाताऱ्यांचा एकच गुण आहे, काय? किराणा तिथंच. भाऊ हे बाय, पैसे आणले नाही, माल दे, पण आज माझ्याकडे पैसे नाही, आणि हरभरे ऐकले होतो, जर रुपया सुद्धा ठेवणार नाही, पण दे. आणि हरभऱ्याचे निमेच पैसे झाले, भाऊ निमे घे, निमे तूर इकले हो पाहू, नाही तर 4 गाया गा म्हणे, एखादा गोरा इकला शनिवारी, रविवारी शिन्नरच्या बाजारात का, मग पाहू. या माणसांची अशी खोड होती. म्हणून या माणसांच्या श्राद्धाला बोलायलाही बरं वाटतं. आणि दाव्यांमध्ये आता हे तरुण दावे येते महाराज, कधी कधी आपल्याला काय बोलायचं महाराज, सांगणाराच्या डोळ्यात पाणी येतं, काय दाव्याला बोलायचं महाराज. आणि आता जवळजवळ मी तर दाव्याला सहसा काही जातच नाही, ते आपल्या बजेटच बसत नाही. वर्षातून 1-2 वेळा दाव्याला नाही तर ते आपल्या बजेटमध्ये लग्न दावे बजेटच बसत नाही आपलं. त्या दाव्याला काय बोलायचं महाराज? तरणी बांड पोरं मारायला लागली, आता मोटरसायकलवर पिऊन पडले आणि जागेवर 3 मेले, काय भाषण करायचं? ओवी कुठून आणायची बा? करायचे प्रवचन. आणि दाव्यांमध्ये भाषण करणाऱ्या लोकांना सांगून ठेवतो, माणूस कशाने मेला हे तुम्ही स्पष्ट सांगत जा लोकांना. ही अवलाद पिऊन मेली, तुम्ही सावध व्हा. हा अवलाद येडस होऊन मेली, तुम्ही नाद कमी करा. तुम्ही काय करता ते झाकून ठेवतो. तुम्ही कसाही माणूस मेला का म्हणता, एक उमद व्यक्तिमत्व गेलं, त्याच्यामुळे बाकीचे शपरलेवानी पेते मला नाही, हे सांगून टाकायचं. काय फरक पडला का? हे बा 2 दिवस तुम्हाला लोक घोडा लावतील, पण ते लोकांच्या डोक्यात तरी येईन काही अवलाद काय फाश्या घ्यायच्या आणि काय आत्महत्या करायला. अरे पहाटी 4ला बाई उठती महाराज, दगडाच्या चुलीवर भाकर टाकीती, 2-4 भाकरी टाकीती, किटलीवर कालवण करते. 5 वाजता नवरा बायको थळ तोडायला निघतात महाराज, 10 वाजेपर्यंत 2.5 टन माल तोडी द्यात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही? आहे का स्वेटर? आहे नाही का थंडी? आहे 10 वाजेपर्यंत 2.5 टन बैलगाडी भरती ती, तो तोडायला, ती साळायला, तो मुळे बांधायला, ती वाडे बांधायला. भरली गाडी, गाडीच्या वर ऊस करायचा, ऊसाच्या वर लुगडं लावायचं, बसली गाडीवर, निघाली कारखान्यावर गाडी 11ला 2.5 टन. आणि ती भाकर लगेच कालवणात चुरायची. अगोदर भाकर चुरायची आणि ते किटलीतलं कालवण त्याच्यात वतायचं, कारण गाडी अंधाळल्यावर कालवण सांडण. खाला चुरून खालं, येताना लगेच कवळीवर सरपण घेऊन आली, आड्या उतरली बी, दुपारा 2 तास झोपली बी. पहाटी 4ला तोडायला. तिला सर्दी नाही, तिला साबण नाही, तिला फेऱ्याला लावली नाही, ती केस काळे करीत नाही. बाटलीतलं पाणी पित नाही, जिथं बाहेर तिथंच पाणी, जिथं थळात बैल पितील तिथंच पाणी. त्यांना सर्दी नाही. हिचे केस काळे करून केस गळे. आणि त्या पावडरी आणल्यात कुठून, जेवढे चांगले चेहरे होते फार डांबरी सडका करून टाकले याला. आणि प्रत्येक पावडरीमध्ये केमिकल आहे. मग पावडरी लावायची. तुम्ही बावळातपणा केला म्हणून अख्खी गडी पावडर लावायला लागली. एवढा येडेपणा झाला. आता पकवाद्याला पावडर लावून काय करायचं? गायकाला पावडर लावून काय करायचं? तुम्ही चाल ऐकतात लोक. काय करत ही पावडरी फेवडरी महाराज लोक मी पाहिलेत काही काही. ही त्वचा आहे ना, तुम्ही हिला साबणाचा स्पर्श करू नका, त्वचा आयुष्यभर चांगली राहील महाराज. साबणांमध्ये पोटॅशियम आहे, सोडियम हायड्रॉक्साईड आहे, तिच्यात केमिकल नाहीत का? आणि साबणाने त्वचा खराब झाल्या तुमच्या, काय मध्ये तुमचं
डोक्याला कोणत्याही रंगाची तेल लावा. हे केस काळे करणारे जे लोक आहे ना, तुम्हाला एक काम सांगतो मी, तुम्ही फक्त केस काळे करा आणि डोकं धुवायचं नाही, धुवू नका, बस एक दिवस ठेवा फक्त. आणि सकाळी मला फोन करून सांगा काय होतं, सांगा चला. फक्त केस काळे करायचे आणि धुवायचं नाही डोकं, अजिबात तसंच राहायचं. सकाळी मला सांगायचं काय होतंय. मी नाही सांगत काय होतंय, तुम्हाला जड जाईल, तुम्ही करा तेवढं आणि मला फोन करून सांगा काय होतं. करेक्ट, त्यांनी बरोबर सांगितलं. काय होत केमिकल आहे ते टीव्हीला जाहिरात पाहिली का, इथं मेलो मी आरडू माझं खरं पठाण, आणि टीव्ही खोटं सांगतोय पटापट पठात. टीव्हीला अख्खं भाषण जर झालं नाही एखाद्या पुढाऱ्याचं मंत्र्याचं, अख्खं भाषण नाही दाखवत ते कॅमेरावाले, ते 2 बाण त्या वाक्यावरच उड्या आणता इडवर. असं म्हणले म्हणजे हे बातमी टाकणारी लोक आहे ना, ही दुसऱ्याला खरंच करायला होत्यात तवा गप बसा त्यात. असं म्हणले तो बाण नुसता उड्याच आणतो इडवर. असं बरं तो बाण आहे कुठून येतो काय नेमका तिथंच घुसत होतो, आणि तेवढा बाण लावून धरायचा फक्त, खरं बोलायचं नाही. आता आमच्यासारखं खरं बोललं ना, इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या ठोका आमच्या, आणि टीव्हीतलं अख्खं खोटं. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का, हे आलाम काका कोण, हे आमचे लहानपणी बाळा, ते लगेच उघडं काढतो पळात, उठा दिवाळी आली, मोती स्नानाची, लगेच ते म्हाताडे दरवाजा उघडीत, परंपरा कान फटावरून परंपरा. आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरी होत असती तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो. काय माणसं, मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. विठोबा मंजन जर लावलं तर दात पडत नाही, म्हाताऱ्याने खालच असतं ना एक डबा. काय जाहिरात, आणि अख्खी जनता कशाच्या नादी लागली, त्या जाहिरातीच्या, साबणाच्या, बायांच्या, केसांच्या, कापडाच्या. ते का खरे आहे का. आता तुम्ही मी शेतकरी, कोरोजन लगेच पीक वाढत का, खाद्य खाल्लं का 3 लिटर दूध वाढते. मग आपण खाद्यच का असायला बांधून ठेवलं असतं बाई, का दूध गाडी वरून टाकीत आहे खाली घेत. अहो तिला पाणी लागत नाही का, तिला खाद्य लागत नाही का, नुसत्या खाद्य गाय दूध देईन का. तुम्हाला माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगून टाकतो, आता सप्तमी आहे, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होणार नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. नाही महाराज, लोकांनी थोडंफार तळतळीनं माणूस बोलतोय म्हणले बदलायलाच, काही नवीन आणायचं आपलं काही. आता आपल्याकडे लग्न सुरू झालेत, आता तुमचा पट्टा तर लग्न कोणता हात धरू शकत नाही. तुम्ही पैसेच कुठून आणते. म्हणजे कधी कधी पाहतो नांदूर पासून पाहा तर दुडीच्या पुढे सिन्नर पर्यंत 15-20 लॉन्च झालेत, आणि प्रत्येक लॉन्चला संध्याकाळी लग्न. हो आम्ही रात्रंदिवस आत बसतोय तरी कधी कधी घालवला तेल नाही. तुम्ही एवढे पैसे आणत्या कुठून. गावभर लाइटिंग फेटे, आणि आता तर तुम्ही वेगळाच तमाशा आणलाय. लग्नांच्या पत्रिका बंद केल्यात आणि ते पोस्टर लावायचे, बॅनर लावा. ते तुम्ही पराक्रम केला, बाप झाला तू, बाकीचं गाव माणसूट आहे. पण ते नवरा नवरीचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा बा. काय पायाजोगे का ते चित्र, ते बंगरी नवरदेव खबर मांड. मग ती नवरी जख मारायची, तिकडे राम उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली, ती आवळून धरते तिला. आता ती पहिल्यांदाच 3 याला पडून गेली, ती आता सोडली तरी जात असते का ती. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे. काय येड्याचा बाजार आहे का. आणि आज पुरींचे फोटो इतके बिंडोक आलेत, काही काही पुरींचे घागरा घालती, घागरा
घागरा, नवरी नवरी, घागरा घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. ते फोटो पहिले बदलावा. तुमचं काय मत आहे? तुम्ही लावा. आता हे फोटो आहे, किती सुंदर लावलाय. बबन कारभारी जाधव, अंजनाबाई कारभारी जाधव, सुंदर दिसते का नाही? बाबाचा म्हाताऱ्याचा फोटो सुंदर दिसतो का नाही? मग तुम्ही सेपरेट लावा नवरा बायकोचे फोटो, पोरांच्या आईबापाचे लावा. ते येडे टोणगे उभे करायचे डांबरीत कुठं तरी, आणि ते थोबाड वाशेल आपलं. त्याच्या कावळे बसून गेले तरी जोडपत असत, कावळ्याने कार्यक्रमही केला तर जोडपत असत. आणि त्याच्यापेक्षा एक बावळाटपणा आणलाय आता. त्या मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून आणलाय, बलून. तो फुगा आणलाय, फुग्या, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची, आणि ते डान्स करीत खाली येणार स्टेजवर फुग्यातून. आता तो नवरदेव मग शिवाळणारा, तो 10 मुसळ्या गडी तो घातला बलून मध्ये. आता ते याडच. आणि नवरी नेली ब्युटी पार्लरला, मोकार मेकअप. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिले फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या त्याच्या. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरायची, ही बाजू थोडी इकडं वाढवायची, आणि केसाला असा आकडा पाडायचा, आणि एक बट गालावर घ्यायची. आणि ती नवरी घातली बलून मध्ये. त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं? आता ती नवरी नवरदेवाला खिटली. खिटली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण स्मूथ टच म्हणू बा, स्मूथ. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल ना. टच व्हायचा त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. काय माणसं कुडून काय आणत्यात. मला खुणवायचं का नाही? वाजले किती? तुम्ही बसायचं कवर ठरवलं? विठाला या गोष्टींचा लोकांनी थोडा विचार करायलाच पाहिजे. आता आपल्याकडे मेलेल्या माणसाची राख आहे ना, ही सुद्धा नदीत नाही टाकली पाहिजे, शेतात टाकून द्या. मी तर ह्या विचाराचा माणूस. आता आपल्या सगळ्या वस्त्या आहेत, धुळीला, नांदूरला, कुशल प्रेत शेतात जाळावं. काय नाव ठेवत नाही लोक. नाहीतरी आपल्या बापानं आयुष्यभर काळ्या आईची एक तर खांदेकरी व्हायला भावबंद राहिले नाही, कुणी कपडे काढीत नाही. लय तमाशा आहे महाराज. एक बटन काढतो बायको पाहतो तू काढ. बरं बायका अशा चित्र आहे महाराज, बोलती नाही पण डोळ्यानं कानानं सगळं काम करून दाखवतो. त्यानं बघ एक बटन पाहिलं ना शिकायला तू का खान. हो महाराज, खांदेकरी धरायला राहिले नाही, सुतक धरायला कोणी राहिलं नाही. भाऊबंद लय नालायक झाले महाराज. आणि म्हातारा मिळाला का भाऊबंद पहिल्या दिवशी फक्त एक भाकर घेऊन येतात, कडू घास काढायचं म्हणले, आणि 10 दिवस आपलंच खात्यात. म्हातारा नसतं मिळालं तर बरं झालं. एक भाकर घेऊन येतात आणि 10 दिवस जेवायला आपल्याच घरी देत. सगळं उरकलं का? आवरलं नाही? आवरलं? वाढा 2-2 घास, थोडा भात घाला. तू उद्या तर बॉम्बलाची मिरची करायला सांगशील, तू आलाच का नाही? हे टाळलं पाहिजे मला. महिला म्हणतात तुमची सासू बिसू मेली ना, तिला बाया लुगडे घेऊन येतात बरेच, पाहू बिऊ. ते लुगडे अख्खे म्हातारी बरोबर द्यायचं नाही, एक लुगडं द्यायचं. अख्खे लुगडे प्लास्टिकच्या पिशवीत घालायचे, गरीबाच्या बाईला देऊन टाकायचे, बिचारीचं वर्ष निघत. 2 साड्या जर दिल्या गरीबाच्या बाईला तर तिला होणारा आनंदच तुम्हाला पांढरंग भेटेल. आणि म्हातारीचे गोदाड्या गादाड्या नदीत टाकायच्या नाही. तुम्ही चालल्या थोबाड वाशीत उशीन गादीन, म्हातारीच्या गळ्यातली मणी टाक. टाकी दे पावती, टाकी दे बँकेची पावती. नाही नाही मग गोदाड्या हो. अक्षरशः महाराज तीर्थक्षेत्रात आमदार साहेब आहेत, सगळी मंडळी तीर्थक्षेत्रांच्या बाबतीत थोडं कडकच झालं पाहिजे. अक्षरशः बापाच्या 10व्याला तीर्थात उतरावा, पायात लुगड्याचे फडके बांगड्या. आज आपली लोक बाप पवित्र म्हणून तीर्थाला जातात. आज इथूनची लोक नाशिकला जातात हस्ती टाकायला, पाण्यातच उतरत नाही.
आणि त्यानं आंघोळ केली तर अख्या अंगाला पुळे येतात, धर्म बुडणार. आणि माणसं 3 गोष्टी जपून वापरत नाहीत. 1 अंगातली ताकद, 2 खिशातला पैसा आणि 3 मिळालेली सत्ता. या 3 गोष्टी ज्याने जपून वापरल्या त्याला कधीच भीती नाही. आणि या 3 गोष्टीचा ज्याने ऊत केला कार्यक्रम झाला. आपला बाप ज्यांच्या वावरात आवता हाकीत होता त्यांना आता जमीन नाही, अशी गरज नाही. आणि आपल्या बापानं भाकरीवाली ज्यांच्या वावरात आवता हाकली त्यांची पोरं आता दुसरीची वाट्यानं करतात. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. नाही, नोकरीला असताना जेवढी मंडळी माझ्यातल्यावानी वागली, रिटायर झाल्यावर अख्खी ईडी व्हायली, कोणालाही तपासा. का? धर्म नाही पाळला त्यांनी. कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गण नाही, सासरवाडी सोडून नातेवाईक नाही. आणि उताटल्यावानी वागायचं. लोकांनी रामराम घातला काय नाही, गाडीच्या काचावर करायच्या, कुत्र्याला घेऊन निंडायचं. बहिणीच्या बाळातपणाचं बिल नाही द्यायचं, बहिणीला सांभाळायचं नाही, मिवणीच्या बाळातपणाचं बिल द्यायचं, एकादशीला वडापाव खायचा, माझातल्यावानी वागायचं. आणि म्हातारपणी मग गावात बोंबलं हिंडायचं, कान फटवली पाहिजे. आणि 80% लोक नोकरीला असताना रिटायर झाल्यावर मनोरुग्ण आहेत. तुम्ही चेक करा, मेंदू भरमिष्ट झाले त्यांचे. मांजरी संघ शिल्पी गाडी देते, कुत्री उभा सध्या कुत्री. हा विनोद नाहीये, हा विनोद नाहीये. तुमच्या काही जरी झालं ना महाराज, तुम्ही कशाचे गुलाम व्हा, पण इंद्रियाचे गुलाम होऊ नका. आणि आज बसलेली सगळी माणसं माझ्या सगट इंद्रियाचे गुलाम आहेत. बायका देखणे पण वडापावच खाणार, हायवेला सकाळी काढलेला वडा संध्याकाळी खाणार. शर्टिंग करीतो नालायकन 6 पुऱ्या खातो 30 रुपयाला आणि 1.5 लाख पेमेंट घेतो भंगार. आणि शर्टिंग करून त्या पाणीपुऱ्या खातो. त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना तो टुकरी सगट आणि महाराज माना नाही तर नका मानू. चांगल्या कर्माला आर चांगला लागतोच. तुमचं काय मत आहे? आणि आता जे लोक रोगी आहेत ना, कोरोनानं माणसं कमी मेली महाराज तुलनेत, पापाच्या तुलनेत. जेवढं पाप करेल लोकांनी त्याच्यापेक्षा मृत्यूची संख्या कमी आहे महाराज. पण त्याच्यापेक्षा जास्त रोग लोकांना कॅन्सर आहे सध्या. कोरोनापेक्षा जास्त पेशंट कसे ते सध्या कॅन्सरचे. आपण होता तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, एकही व्यसन नसणाऱ्याला कॅन्सर आहे. नाहीये का झाला कॅन्सर? का? 99% लोक घरचं खातच नाही. आणि 99% भाज्या केमिकल युक्त आहे. माळवाडी, नांदूर, दुडी, पूर्वी हुलगे पिकायचे, उडीद पिकायचे, मूग पिकायचे. मूग लोक खायचे, आठवड्यातून 2दा मठ व्हायचेच, आठवड्यातून 2दा मूग व्हायचेच, आणि आठवड्यातून 2दा उडदाची आमटी व्हायचीच. माणसं निरोगी होती. का? न फवारलेली भाजी होती. भाजी हलकी नव्हती, ती भाजी व्हिटॅमिन मुक्त होती. आता कुठे कोणच्या घरी उलगे बसले? आता उलगे खाणं कमी पण आहे, बोंबील भाजून खाणं दर्जेदार पण आहे. आता उलगे नाही तर सगळ्या रोगाला औषध कडधान्यच आहे. काय मत आहे? मग अजून काही काही गावांमध्ये म्हातारे आहेत 90 वर्षाचे, बिनचष्मेचे आहेत, पेपर वाचित आहे. आणि त्याचा नातू 2.5 वर्षाचा आहे, टपुऱ्या खातो त्याच्याच मैदानात. का घडलं असं? 99% लोक घरचं खातच नाही. तुमचं काय मत आहे? 40 रुपयाला वडापाव आहे.
आणि 40 रुपयाला अर्धा किलो डाळीचं पीठ येतंय. अख्खं घर भजे काढून खाईल 2 दिवस. पण आम्ही सुशिक्षित अवलादीचे असल्यामुळं आम्ही हायवेचं खायचं. काही नोकरीवाले तर इतके पागल आहेत, नवरा बायको दोघं बी. 3 लाख पेमेंट येते घरात, गॅसच पेटवती नाही. मग बायका केल्यात का आला. आणि 6 चपाती आणती त्याची बायको याडपाट. स्कूटीवर जाती, 70,000ची स्कूटी, आणि 6 चपात्या घेऊन येते त्या प्लास्टिकच्या कागदात. आणि त्याची एक लाल बाटली आणि ती बाटली ती सास का फास काय म्हणतात, आणि ते पिळलं का ते लाल गळात त्याच्यातून, आणि ते त्याचं मुटकुळ करायचं रोल रोल. आणि ते टीव्ही पुढे बसून कान फटावर पैसे गाल कमी ती दरिद्री. बरं तो एक एक पोळ एकाने खाला तर ठीक आहे, एका पोळ रोटला 2 जण, तो तिकून त्याचा संपत आला आणि जी बाहेर निघली ना शांडात काढून टाकला इकडून खात. अरे माणसं आहेत का कोण आहे आपण. माझी भाषा नाहीये, गाताय हा. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, आहार विहार, युक्त आहार विहार. देव इंद्रियासे सारे, इंद्रियासे सारे, इंद्रियासे सारे, इंद्रियासे सारे. नसावे बासर, नसावे बासर, नसावे बासर, नसावे बासर. लोकांना रोग होण्याचं एकमेव कारण 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचा कमून पांढरे पिशी वाढल्या नाही का, त्यांना पिशीच नाही. ऍडमिट केलं का तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या काढून टाका तांबड्या भरा, तांबड्या काढून टाका पांढऱ्या भरा, दोन्ही काढून टाका उचला त्याला, तुम्ही टाका स्लॅब, आम्ही आलो असतो शांतीला. मग 3 महिन्यामध्ये डॉक्टर नव्या जागेत हॉस्पिटल का टाकतो? तो काय कांदे घेतोय का, चिंगड्या निवडतोय का, वासरा आखडीतोय? तो फक्त येडे तपासितोय. आणि ते बी फक्त 2 वायरी कानावर घालतोय 35. का? माणसं घरचं खात नाही म्हणून रोग येत. तुम्ही घरचं मॅगी खातो ना, मॅगी मॅगी खात जाय, मॅगी देत जा आया, बावळ्याचा बाजार नाही. मॅगी नूडल चायनीज, आता गाड्या लागल्यात आपल्याकडे चायनीज. आणि ते 6 वाजता गाडी लावतात, 8 वाजे 2000 कमी त्यात सगळं जाऊन. आणि आपल्या अवलादी शर्टिंग करून भिकारीवाणी हातात घेऊ खात. मॅगी शिजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होत ती, आणि गांडूळ चमच्यात धरीत थोपडा सोडित, गांडूळच गेलं बनियन मध्ये, टाकलं तर पार गेलं खाली. बाकीचा विचार तुम्ही करा, काय खावा नाही कळालच ना काही. चला थोडं पुढं. आणि म्हणून
रोग येतात का त्याला पुरावेत ना. बोगे रोग जोडोनिया धिले हरी आयुधे दे होता सकळा पासोनी आयुधे दे होता सकळा पासोनी सुरुवात करायची. अभंग तुकाराम महाराजांचा गाथेतील विचार आहे पण उपदेश आहे पण जनाला नाही बोलायचा मनाला आहे. आणि टाळकरी बेळकरी महाराज मंडळी ध्यानात ठेवा हा अभंग बाह्यरंग नाही अंतरंग आहे. उपदेश आहे पण अंतरंग आहे. आता अंतरंगाला सुरुवात करायची फक्त ऐकणाऱ्याला सूचना. टाळकरी बेळकरी बोललं तरच कीर्तन कळत नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. बोलायचं नाही लांब बसायचं पहिल्या पंक्तीला जेवायचं चांगला चप्पल जोड घालायचा पाहुण्याची तंबाखूची पुडी तशीच खिशात घालून न्यायची आणि घर गाठवायचं. कीर्तनाला बसल्यावर बोलायचं का एकाग्रता होते. ऐका आता थोडं किचकट आहे पण घुसून देतो कारण अभंग अंतरंग आहे आणि उपदेश मनाला आहे. चला पटापटा बोला. टाळकरी बेळकरी पहिलं जग शून्य होतं मान्य. पहिले कोठेच नव्हते चंद्र सूर्य तारा बोलत जा बरं. पहिलं जग शून्य होतं म्हणजे जगात काही नाही झालं बरं का फायनल. जगात जेव्हा काही नव्हतं तेव्हा एक ब्रह्म होतं म्हणजे जग शून्य होतं काही नाही. मग देवाला एकट्याला कारण तो कसा होता निर्गुण निराकार त्याला एकट्याला काही कर्म न. मग त्याने काय केलं एक एकलेची कंटेनी म्हणून केली निर्माण 14 ही भुवने. त्यानं 14 भुवन तयार केली एकट्यानं कर्मच नव्हतं म्हणून. आणि त्याने पहिलं अक्षर ब्रह्म केलं आणि ब्रह्माचं पहिलं अक्षर आहे ओम. आता नीट आहे का जगात मूळ तयार काय झालंय ओम. ब्रह्म किती एक ते काय आहे ओम. ओम मध्ये अक्षर किती आहेत 3 आकार उकार मकार अ उ म. आकार उकार मकार उत्पत्ती स्थिती लय. ब्रह्मा विष्णू महेश रजगुण तमगुण सदु. पण याचं मूळ मूळ ओम. मग आता सृष्टीचं बीज ओम वेदाचं बीज ओम जगाची उत्पत्ती ओम मंत्राची सुरुवात ओम. आता ओम मध्ये अक्षर 3 कुठून तयार झाले इथं बनवून दाखवतो एका मिनिटात. याच्यात लगेच पाहून घ्या तुमच्या जवळ आहे सगळं. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग तुमच्या माझ्या मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा सरळ वर वरा 3 खड्डे लागतील 1 2 3 3 लॉक आहेत एक ओपन आहे. सावध राहा बरं का. यांची नावं